जय हिंद मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि नवीन पोलीस भरतीची हालचाली कुठपर्यंत आलेल्या आहेत। कारण अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे नवीन पोलीस भरती एकंदरीत कधीपर्यंत येऊ शकते, तर त्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत लेखी आणि मैदानी दोघांची, त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करा आणि पोलीस भरतीची तयारी आत्तापासूनच करा। ठाणे जिल्हा या ठिकाणी आपली अकॅडमी आहे। ठीक आहे, तर आजचा जो काही विषय आहे पोलीस भरती संदर्भात त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आपण। मित्रांनो, एक परिपत्रक निघालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई सशस्त्र, पोलीस शिपाई बॅट्समन, कारागृह पोलीस या संवर्गातील रिक्त पदांची असलेल्या माहिती पाठवण्याबाबत। म्हणजे हा जो परिपत्रक निघालेला आहे मित्रांनो, 11 जूनला हा परिपत्रक निघाला होता आणि या परिपत्रकानुसार जवळपास 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत आणि 1 जानेवारी 2027 ते 30 जून 2027 म्हणजे जवळपास 1.5 वर्ष। या 1.5 वर्षामध्ये जे काही रिक्त पद असणार आहेत, जे काही रिक्त पद होत आहेत यांची माहिती तात्काळ मागवलेली आहे। म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, आता जी काही पोलीस भरती होणार आहे, मी तुम्हाला मागे पण एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की येणारी पोलीस भरती सुद्धा मोठ्या पदांची असणार आहे। जशी मागची पोलीस भरती जवळपास 16,000 पर्यंत झाल्या, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस भरती झाली, तर ही पोलीस भरती सुद्धा 2026 आणि 2027 ही पोलीस भरती असणार आहे। आणि या पोलीस भरतीमध्ये सुद्धा जवळपास 20,000च्या आसपास 20,000च्या आसपास पदांसाठी ही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। आणि आता तुम्ही जर म्हणाल की सर साधारणतः फॉर्म कधी निघणार, बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो जे काही निर्णय घेणार आहे ते गव्हर्नमेंट निर्णय घेणार आहे, आपले महाराष्ट्र शासन निर्णय घेणार आहे। आणि सर्वांनाच माहिती आहे देशाचे गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री कोण आहेत, आपले देवाभाऊ। सगळा खेळ यांच्यावरती आहे आणि त्याने अनेक स्टेटमेंट मध्ये म्हटलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस भरती राबवणार आहोत। अनेक व्हिडिओमध्ये त्यांचं ही गोष्ट आहे, म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मोठ्या पदात पोलीस भरती होणार आहे। आता बघा 2027 मध्ये तुमचं महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी महाकुंभमेळा भरणार आहे। कमीत कमी या कुंभमेळ्याला पोलीस प्रशासनची गरज पडणार आहे। कितीही होमगार्ड असले, कितीही इतर डिपार्टमेंटच्या लोकांची सहारा घेतला तरी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटची गरज पडणारच आहे आणि पोलीस डिपार्टमेंटची गरज पडणारच, यासाठी नवीन पोलीस भरती सुद्धा होणारच। आता कोणत्या महिन्यात जाहिरात निघेल हे सर्वच सर्व तुम्हाला बोललो मी की गृहमंत्री निर्णय घेणार, आपलं गव्हर्नमेंट शासन महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार। अंदाजित आपण फक्त बोलू शकतो की या महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते, मागं पुढं काही होऊ शकतं। साधारणतः डिसेंबर पर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते। डिसेंबर पर्यंत येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते। तेव्हा ही पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती मे महिन्यापर्यंत कंप्लीट होऊन जाईल। म्हणजे मे महिन्यात जर पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट झाली तर कुंभमेळ्याला ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना एक बेसिक 8 दिवसाचं ट्रेनिंग देऊन सुद्धा तात्पुरती स्वरूपात कुंभमेळ्याला ड्युटी देऊ शकतात। म्हणजे या सर्व गोष्टी घडू शकतात आणि यासाठीच जर तुम्ही अजून पण सुरुवात केली नसेल तर सुरुवात करून टाका। येणाऱ्या पोलीस भरती ही तुमची वाट बघते। महाराष्ट्र शासनामध्ये सर्वात जास्त पदांची जागा निघणारे एकमेव म्हणजे पोलीस भरती आहे आणि महाराष्ट्रातील लाखो तरुण या स्पर्धेत उतरतात आणि हजारो तरुण सिलेक्ट सुद्धा होतात। त्यामुळे मित्रांनो, वेळ वाया घालवू नका, अभ्यास आणि प्रॅक्टिसला सुरुवात करून टाका, कधीही बॉम्ब पडू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगणार।
व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.